साईबाबा देव नाही, त्यांना देवाऱ्यातून तुमच्या काढून टाका. भौतिक दृष्ट्या तुम्ही एक दगडाची मूर्ती एका बाजूने दुसऱ्या बाजूला टेकल्यामुळे त्याचा आमच्या अंतरात्म्यामध्ये बसलेला आमचा साईदेव, त्याला काही फरक पडणार आहे का? नाही. संपलं. आणि जे हे करतायत ते मूर्खांचे शिरोमणी याच्यासाठी आहेत, त्यांना अध्यात्मच कळलं नाही. पूर्ण जग हे भारताकडे एक आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र म्हणून पाहतंय. हो, याचा आपण आपल्या आत्मचिंतनाच्या माध्यमातून साई भक्त म्हणून आपण विचार केला पाहिजे. ही गरज आहे काळाची. माझे बाबा इज अ सिम्बॉल ऑफ नॅशनल इंटिग्रेशन. सर्व धर्म समभाव, सर्व लोक एक आहेत, सबका मालिक एक आहे. हे मूळ तत्व सांगणारं हे आजच्या आधुनिक युगातलं सद्गुरु तत्व आहे. हा अवतारी पुरुष आहे आणि ही गरज आज सर्व जगाला याची गरज आहे. हम सब उसी से है. जिसको आप राम बोलते हो, जिसको आप रहीम बोलते हो, जिसको बोलते अल्लाह बोलते हो, जिसको जीसस बोलते हो, ये सब उसी के नाम है. हम सब उसी से है. सबका मालिक एक आहे. आणि ही विचारधारा रुजवणं प्रत्येक माणसाचं आणि त्याच्या अगोदर प्रत्येक साई भक्ताचं आद्य कर्तव्य. हे जे सोशल मीडिया म्हणा किंवा त्यांच्याविषयी बोलणारे हे जे तकलादू साधू आहेत, बोलघेवडे, यांच्याकडे लक्ष देऊ नका साई भक्तांनो. हा विषय आपल्याला का आला? आपल्याला काय त्यांच्यावर टीका करायची किंवा काय हे नाही, पण जे साई भक्त असतात ना, त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण होतो आणि मग ते त्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागतात. कारण हा जमाना सोशल मीडियाचा आहे. तुम्ही एक काहीतरी टाकाल, त्याच्यावरती उहापोह होतं आणि काहीतरी कुठली तरी गोष्ट प्रचलित व्हायला वेळ नाही लागत. त्यामुळे तुमच्यासारख्या माणसांना भेटण्याची आणि ते काय आहे तुमचा अभ्यास ते जाणून घेण्याची आमची विमर्शेच्या टीमची एक इच्छाही आहे. दुसरी अशी त्याचबरोबर वावडी उठते की पेशवा म्हणजेच साईबाबा होते, ते अदृश्य झाले आणि ते साईबाबांच्या रूपात म्हणजे तिथे शिर्डीत आले असंही म्हटलं जातं. तुम्ही इतिहासाचे अभ्यासक असाल. विश्वासराव पानिपतचं युद्ध आणि बाबांची प्रकट, तात्या टोपेशी जर जोडलं जातं नाव, तात्या टोपे आणि यांचा सगळा कार्यकाळ बघावं आणि बाबांचा कार्यकाळ बघा, एक आहे का? नाही. मग कशाला बोंबलताय? हे तुमच्या अकलेची दिवाळी तुम्हीच काढताय. विश्वासराव पानिपतची युद्धाचा काळ हा तर इतिहास आहे, त्याची सनावळ आहे, तात्या टोपेची सनावळ आहे. मग याचा हा जो ओढून काढून संबंध बाबाशी जोडला जातो, याचं पुरावे त्याचा कार्यकाळ आणि बाबाचा कार्यकाळ जुळवा. आहे का कुठे त्याचा अर्थार्थी काही संबंध? मी तुम्ही आता जे प्रश्न विचारला की संभ्रमित होतात साई भक्त आणि त्यांच्या मनात त्यांच्या ज्या भावना चलबिचल होतात, त्यांच्या श्रद्धांना कुठेतरी ठेच लागते. त्यांनी त्यांच्या श्रद्धा भावना एवढ्या तकलादू असेल तर त्या अगोदर दृढ करा बाबाविषयी. करेक्ट बोललात तुम्ही. तुम्ही जर एवढी तुमची भक्ती एवढी लेचीपिची असेल तर तुम्ही साहेबांचे भक्तच नाहीत. अगोदर माझा बाप तो माझा बाप, बस. कोणी काही म्हणो, तुम्हाला तुमचा बाप जो आहे तो बदलता येतो का? नाही. किती लोक काही असले, तो दारुडे असेल, कुचकामे असेल, बरेचसे काहीतरी म्हणजे म्हणजे एक वाया गेलेलं कॅरेक्टर असेल, पण तुम्ही हे बदलू शकता का की ते तुमचा बाप नाही म्हणून? माझा बाप हा भगवंत श्री साईनाथ आहे. साई सचिन फार सुंदर बाबांनी उत्तर दिलं याचं. कोणाची कीर्ती कितीही असो, आपल्या सद्गुरूची जराही नसो तरी स्व सद्गुरू ठाईच दृढ विश्वास असो, हा जो निर्धार होईल तिला निर्धार करा. अगोदर निर्धार करा की साई बाबा हेच माझे नियत गुरु आणि उद्धार करते आहेत की नाही. जे अशा ह्या सोशल मीडियाच्या तकलादू दुनियेमध्ये स्वतःचं मत बनवतात, त्यांनी साईबाबांच्या बाबतीत पुढे विचारच करू नये. मी या विचाराचा आहे. तरुण पिढी, आज मी तुम्हाला सांगतो, थोडंसं विषयांतर नाही होणार, विषयाला धरूनच होईल. पूर्ण जग हे भारताकडे एक आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र म्हणून पाहतंय. हो. आणि इट इज नॉट मेअरली अन ॲक्सिडेंट की आपले जे पंतप्रधान आहेत
ते एक प्रशासक राज्यकर्ते तर आहेच, परंतु एक आध्यात्मिक व्यक्ती आहेत, त्यामुळे ते पूजनीय होतात पूर्ण जगामध्ये. हा गौरवाचा भाग नसावा किंवा आत्मप्रौढीचा भाग नसावा, परंतु भगवंताच्या योजनेचा हा एक भाग आहे. जग हे विनाशाकडे चाललंय. विनाशाकडे एकमेकाच्या आज काय चाललंय ते हमास, इस्रायल, युक्रेन, रशिया. मोदीजीचं वैयक्तिक हे असेल नसेल हा त्यांचा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे, परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, आपली आध्यात्मिक एनर्जी 140 करोड लोकांची आध्यात्मिक एनर्जी घेऊन अग्रस्त जेव्हा जगाच्या समोर जातो, तेव्हा जगाचं अर्थकारण, जगाचं राजकारण उलटून टाकण्याची शक्ती भारत देशामध्ये आहे. ही राजनीती जाऊ द्या, राजनीतीचा मी या आध्यात्मिक अँगलमधून बघतो की परमेश्वराने ही पूर्वनियोजित योजना आहे की योग गुरु म्हणून आणि योग चा एक अग्रणी म्हणून भारताकडे जेव्हा लोक बघतायत, याचा आपण आपल्या आत्मचिंतनाच्या माध्यमातून साई भक्त म्हणून आपण विचार केला पाहिजे. ही गरज आहे काळाची. माझे बाबा इज अ सिम्बॉल ऑफ नॅशनल इंटिग्रेशन. सर्व धर्म समभाव, सर्व लोक एक आहेत, सबका मालिक एक आहे, हे मूळ तत्व सांगणारं हे आजच्या आधुनिक युगातलं सद्गुरु तत्व आहे. हा अवतारी पुरुष आहे आणि ही गरज आज सर्व जगाला याची गरज आहे. हम सब उसी से है. जिसको आप राम बोलते हो, जिसको आप रहीम बोलते हो, जिसको बोलते अल्लाह बोलते हो, जिसको जीसस बोलते हो, ये सब उसी के नाम है. हम सब उसी से है. सबका मालिक एक आहे. आणि ही विचारधारा रुजवणं प्रत्येक माणसाचं आणि त्याच्या अगोदर प्रत्येक साई भक्ताचं आद्य कर्तव्य. हे जे सोशल मीडिया म्हणा किंवा त्यांच्याविषयी बोलणारे हे जे तकलादू साधू आहेत, बोलघेवडे, यांच्याकडे लक्ष देऊ नका साई भक्तांनो. आपला शाश्वत उद्धार करणारं हे एक आपलं शक्तिस्थान आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. बाबांवरच्या गप्पा अशा आपल्या चालूच राहतील. आजचा विषयच खरं वेगळा आहे आणि त्यासाठी पवार काका आपल्यासोबत जोडलेले आहेत. ह्यांच्या बोलण्यातून किंवा आजच्या आपल्या विषय तुम्हाला जर आवडला असेल, तुम्हाला या बोलण्यातून, आजच्या चर्चेतून काही बोध होत असेल, तर विमर्श हे आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा. आणि तुम्हाला आणखीन कोणत्या विषयांवरती व्हिडिओज हवेत हे जर सुचवायचं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सुचवा. आम्ही त्या बाबतीत विचार करू आणि लवकरच तुमच्या पसंतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण तत्पूर्वी हे चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. ओम साईराम. मध्यंतरी मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला की साईबाबा देव नाही, त्यांना देवाऱ्यातून तुमच्या काढून टाका, असं म्हटल्यामुळे कोणी साईबाबांना देवाऱ्यातून किंवा मनातून काढून टाकलेलं नाही. त्यानंतर बागेश्वर धाम बाबा त्यांनी म्हटलं की ते कोण आहेत ते मलाच माहीत नाही किंवा त्यांचं त्यावर अभ्यास नाही. आणि मग त्यांनी नंतर काहीतरी सारवासारवपण केली. त्यांनी पण काहीतरी ऑब्जेक्शनेबल स्टेटमेंट दिलं होतं. याच्यावरचा मी तुमचा व्हिडिओ पाहिला. तुम्ही त्यात जो श्री वल्लभ चरित्रामृतातला दाखला देऊन तुम्ही त्यांना सांगितलं, त्याला उत्तर दिलं तुम्ही. ते उत्तर मला सांगा. त्या उत्तरात हे आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा. मी तो व्हिडिओ पाहिला आहे, पण तो व्हिडिओ पाहताना मला एक गोष्ट जाणवली की मारुती हनुमंत यांच्या अंशही साईबाबां नाही. तो फार सुंदर इतिहास आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः हनुमंत प्रभूला इकडे आपल्या हिमालयामध्ये एका दोघांची भेट झाली. त्यावेळेस आदेश कोण देऊ शकतं? जगाची सुप्रीम पॉवर कोण आहे? श्रीपाद श्रीवल्लभ आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ हे कशाचे अवतार आहेत? उत्पत्ती, स्थिती आणि लय शक्तीचे प्रेरक आहेत. आणि त्याचबरोबर हनुमंत कोण आहेत? शंकर प्रभू आहे. महादेव आहेत ते तिथे ध्यानधारणेला बसलेले, कारण तो भक्तीचं प्रतीक आहे. शक्ती आणि भक्तीचं दोन्ही प्रतीक आहे. त्यांनी सांगितलंय, हनुमंता तुला पुन्हा आता अवतरित व्हावं लागेल, तू चिरंजीव आहेस, त्यामुळे तुला मी आदेश देतोय की तू आता पुन्हा अवतार घे. कारण धर्माची घडी पुन्हा विस्कटत चालली. लोक वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत चाललेत. ह्या सगळ्यांना एकछत्री आणण्याचं काम तू करायचं आहेस आणि तुला म्हणून शिर्डीमध्ये साईबाबाच्या रूपाने प्रकट व्हायचं आहे. आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला याचं आश्चर्य असं वाटतं की जे काही संबंध बाबांचे येतात,
हनुमंत प्रभू ज्या उंचीवर त्यांचा फोटो ठेवलेला असायचा किंवा ज्याची असायची त्या उंचीवर बाबा बसायचे नाहीत, खाली बसायचे. का? वंदनीय. अगोदरचा अवतार वंदनीय असतो. तर ते हनुमंतांचं म्हणजे विशेष स्थान बाबांच्या इतिहासात तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही जर म्युझियममध्ये जाल ना, तिथे हनुमंताच्या 2 मूर्ती सापडतील तुम्हाला. त्या 2 मूर्ती पूर्वी एकाच मंदिरात स्थापन केलेले होते. त्याचा मोठा इतिहास आहे. ते बिरेगाव आणि शिर्डी हे ज्यावेळेस अमलगमेशन झालं त्यावेळेस ते 2 मंदिरं होते. तिथले एक मंदिर केलं गेलं, नंतर मग रिनोव्हेशनमध्ये त्या म्युझियममध्ये गेलं. तर बाबांना जर विचारलं ना हे कोण आहेत, तर बाबा स्पष्ट सांगायचे, एक माझी आई आहे आणि दुसरा एक बाप आहे, पुढे विचारू नको, बस संपलं. त्यांचाच अवतार मला ते ऐकताना जे मनात आलं ते मी तुम्हाला सांगतो. त्यांचाच अवतार, हनुमानजींचा अवतार नीमकरोली बाबा नैनितालमध्ये मानले जातात. मनोज कुमार जेव्हा नीमकरोली बाबा यांच्यावरती सिनेमा बनवायचा म्हणून त्यांच्याकडे गेले होते किंवा त्यांच्या ह्याच्यात, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की पहिलं साईबाबांवर फिल्म करा. आता यात थोडंसं मतमतांतर असं आहे, कारण मनोजजींना मी स्वतः भेटलोय. त्यांनी मला जे सांगितलं, त्यांनी आता ते वृद्ध झाले ते जे ह्यामध्ये, मी त्यांना प्रत्यक्ष भेटलं, आम्ही त्यांना गुरुदेव म्हणतो. तर म्हटलं गुरुदेव मतलब म्हणजे माझा वेगळा प्रश्न होता की ही जे खिचडी तयार झाली म्हणजे इतिहासाची खेळणं झालंय, तर त्याविषयी मी प्रश्न दिला. ते म्हणले अरे नाही काका बैठ इधर. म्हणे काका मुझे कुछ नहीं, मैंने जब साई बाबा की फिल्म बनाई तब मैंने साई चरित पढ़ने को लिया. मैं एक्चुअली पुट्टपर्ती का भक्त, सत्यसाई बाबा का. नीमकरोली बाबाचा याच्याशी त्यांनीच मला सांगितलेलं नाही, कारण असं नाही ते आता काही जोडलं जातं. हो, काही जोडलं जात आहे. तर त्यांनी सांगितलं की, त्यांनी मला सांगितलं की तू साई बाबा फिल्म बनाने वाला है, आदेश नाही दिला मला बनाव, तू बनाने वाला है, तेरे हाथ से बड़ा काम होने वाला है. आणि मग मी आलो म्हणे कामाला लागलो. अहो मग त्यांनी फार अनुभूती फार सुंदर सांगितल्या. इथे सांताक्रूजला राहायचे ते, गोस्वामी आडनाव. एक दिवस म्हणे मी वर बसलो होतो आणि बाबांची एक छोटीशी मंदिर आहे म्हणे माझा, तिथे मी असा डोळा लागला माझा. पाठीमागून मला एकाने म्हणे असं जरा मला सगळं बाजूला उठलो आणि मी एक हे लिहायला घेतलं, गीत लिहायला घेतलं. ते यात आहे कशात, शिर्डी के साईबाबा ते अल्ला साई मौला साई हे स्वतः मनोज कुमारने लिहिलेलं आहे ते. आणि हे त्यांच्या तोंडून त्यांनी सांगितलेलं आहे, अशाच तशा माणसाला नाही सांगितलं. हे वीरेंद्र तरखड, बाबासाहेब तरखड यांचे जे नातू, त्यांना सांगितलं. ते आजही तिथे आहेत, चालतं बोलतं उदाहरण आहे. ते दोघे एकाच बिल्डिंगमध्ये राहायचे, मनोज कुमार आणि वीरेंद्र, ते मित्र होते. म्हणजे ही जी प्रेरणा आहे ही भगवंताने ठरवली होती की शिर्डी के साईबाबा अतिशय प्रसिद्ध असा पिक्चर तयार होईल, चित्रपट तयार होईल, त्या माध्यमातून या शिर्डी संस्थांचं महती सगळ्या जगांना कळेल. हे आपल्या हातात काही नाही हो, आपल्या हातात काही नाही आहे. एक एक गोष्ट या पूर्वनियोजित असतात, घडणार असतात. हे बघा, इंडियन स्पिरिच्युअलिटीचा एक बेस आहे, जो होना है वो होकर ही रहेगा. जो होना है होकर, आणि दुसरं हे है जो हो गया है उस पे क्या करो, हाँ रिग्रेट नहीं करना. बस एक साक्षीभूत नजर से आप ये देखते रहो. तुम्हाला यात दुसरं काही नाही. हां, यातून काय घ्यायचं ते घ्या. आज मी तुम्हाला भेटलो, मनामध्ये चलबिचल नाही म्हणता येणार, पण आपल्या ज्या व्यक्तीवर किंवा ज्या शक्तीवर प्रेम आहे त्याच्याविषयी बोललं गेल्यानंतर ते शोधण्याचं काम, जे तुम्ही म्हणता संशोधक, तसं थोडंफार माझं चालू असतं. बरं, त्याच ह्याच्यातून मला तुम्ही सापडलात. मी त्याच अजून एक नाव घेतलं पाहिजे, त्याच हेतूतून मला विक्रोळीचे टागोरनगरचे अनिल घाटकर साई भक्त सापडले. खूप त्यांनी तुमचा माझा परिचय घडवून आणला. बरं बरं. तुमची ओळख मला त्यांनी सांगितली. नाही, खूप चांगला पोरगा माणूस आहे तो, कर म्हणून. तर अशी आपण साई भक्त मंडळी एकमेकाला जोडत असतो.
त्याच्याविषयी विचारमंथन करत असतो. आणि अनेक गोष्टी झाल्यानंतर आपण फोन करून एकमेकाला हा असा का बोलतो, आता हे बोलायची काय गरज आहे का, असं आहे तसं आहे. तसंच आपलंही होतं. जेव्हा शंकराचार्यांनी सांगितलं की साईबाबा का पूजनीय व्यक्ती का देवाऱ्यातून बाहेर काढा, आपण नाही काढला, कुणीच नाही काढला. म्हणजे माझ्या माहितीत जेवढे जण आहेत नाही ते म्हणतात अरे ते जाऊ दे, ते काही बोलतील, ते कोण आहे, ते असू दे, कोणी असू दे. आमचं जिथे जडलेलं आहे, जिथे आमच्या आता ज्यांचं चरणामृत पिऊन आमचं जीवन सार्थक झालेलं आहे ते आमचं आहे. आता असं आहे आडकर साहेब, भौतिक दृष्ट्या तुम्ही एक दगडाची मूर्ती एका बाजूने दुसऱ्या बाजूला टेकल्यामुळे त्याचा आमच्या अंतरात्म्यामध्ये बसलेला आमचा साईदेव, त्याला काही फरक पडणार आहे का? नाही. संपलं. आणि जे हे करतायत ते मूर्खांचे शिरोमणी याच्यासाठी आहेत, त्यांना अध्यात्मच कळलं नाही, अजिबात कळलं नाही. ज्यांना जे या दलदलीत फसलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आपली एनर्जी का वेस्ट करावी? ज्यांना घ्यायचंय ते घेतील. आता हा माझा व्हिडिओ तुम्ही घेताय, तुमचा एक स्तुत्यपरक म्हणजे एक सेवा भाव आहे आपल्या सद्गुरूविषयी की आपण हे जगापर्यंत पोहोचवावं, साई भक्तापर्यंत पोहोचवावं. ज्यांना घ्यायचं ते पॉझिटिव्हली घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ज्यांना म्हणजे काय उकिरड्यावर चरायचंय, गहाण कचरा चरायचा डुकरासारखं, ते चरत राहतील. हा प्रकार असा आहे, एका शब्दात सांगायचं झालं तर, जे लोक ज्याला दगड मारतात, कोणाला मारतात दगड? ज्या आंब्याला जास्त फळं लागतात त्याला दगड मारतात, कारण त्याचे फळं पडतात. आज काय झालंय साई, आणि तुमचा तो मगाचा प्रश्न थोडासा अनुत्तरित राहिला. आज काय होत आहे, साई बाबाविषयी वेगवेगळे असे बादरायण संबंध जोडणारे व्हिडिओ येत आहेत. ज्यांचा साई बाबांच्या दरबाराविषयी काही संबंध नसेल असे सुद्धा संबंध लावण्याचा प्रयत्न करतायत. खूप असे उदाहरण आहेत की बादरायण संबंध म्हणतात त्याला, की त्याच्यामुळे स्वतःची महती वाढावी. त्या दृष्टीने असे बरेचसे लोक आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज अशी एक फौज निर्माण होते, गेल्या जन्मी मी बाबांची आई होते, गेल्या जन्मी मी अशी होते, हे अशा प्रकारचे लोक तयार व्हायला लागलेत. आता परब्रह्माची परने ज्याला आपल्या आईचा दर्जा दिला त्याला पुनर्जन्म असेल का हो अडकर? म्हणजे त्यांनी देह सोडला पण विचार तोच आहे, ती शक्ती तिथेच आहे. आपण का शिर्डीला जातो, का पुजतो, लोक अक्कलकोटला का जातात, लोक शेगावला का जातात, याचसाठी जातात ना, की ती शक्तीचा एक अनुभूती तिथे यावी, तिथे समर्पण आपल्याला जे मिळालंय आतापर्यंत. बरं, ही सगळी मंडळी जे सांगतात ना, त्याच्यामध्ये एका गोष्टीचा अभाव मला नेहमी वाटतो, जो साईबाबांनी खूप छान सांगितलेला आहे. इव्हन स्तवन मंजरी वाचलं ना तर त्यात खूप मी कोण आहे आणि मी तुमच्याकडे का आलोय खूप छान दिलंय त्याच्यामध्ये, की ते मी कोण आहे ही माहिती आणि मी का समर्पित होतोय यातला भाव जो आहे ना, तो हे वाचल्याशिवाय आणि आल्याशिवाय, आणि तो भाव सध्याच्या काळामध्ये इतका गरजेचा आहे ना, की आपल्याला वाटतं हे सगळं मी निर्माण केलंय, माझी प्रॉपर्टी, माझं हे, माझं ते काही नाही. आणि लक्षात केव्हा येतं, जेव्हा ते सगळं जातं तेव्हा ह्यांना आठवतं की अरे आपलं गेलं, आता कुठेतरी जायला पाहिजे. अडकर साहेब, मी या सगळ्या प्रोसेसमधून गेलोय. माझी फार मोठी फॅक्टरी होती सिल्वासाला, मुंबईला माझं गोरेगावमध्ये मोठं ऑफिस होतं, त्याच्यामध्ये अगदी गळगंज पैसा येत होता. त्यानंतर एक दौर असा आला, सगळं लागलं, तहस नहस झालं सगळं, मी रस्त्यावर आलो. आणि त्यावेळेस भगवंत साईनाथांनी मला या सगळ्या दुनियेचं स्वरूप दाखवलं. संध्याकाळी की एवढ्या वेळेस आलं की ज्याचं उत्पन्न 8 लाख रुपये पर महिन्याचं होतं, निव्वळ उत्पन्न, त्याची संध्याकाळची चूल पेटेल की नाही या पर्यंत ती म्हणजे स्थिती आली. आणि कंपल्सरी मला मुंबईहून पुण्याला यावं लागलं. पुण्याला आल्यानंतर मी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलाय, असं म्हणजे विचार आला मनात. आणि त्यावेळेस बाबांनी मला झटका दिला चांगला, मरायचंय तुला, मर जा. अरे मी इथे असताना तू अशी का काळजी करतो, पण तुला हे सगळं दाखवायचं होतं, दुनियाची रंग, कळलं? काय दुनिया आहे. हा, आता जरा शांत बसा, स्वतःचे डोके चालवणं बंद करा, आता मी सांगतो त्याप्रमाणे करा, काही करू नका. तुम्ही तुमचा आजचा दिवस करा, उद्याचा विचार करू नका, मागचं सोडून द्या, सगळं आजचा विचार करायचा. आणि तेव्हापासून पवार काका साई भगवंताच्या चरणाचं एक रोबोट तयार झालं. आज हे जे पूर्ण हे वैभव, हे सगळं मिळतंय ना, हे आज माझं नाहीये, हे घर पण माझं नाहीये, हे त्यांचं आहे. त्यांच्या घरात त्यांनी आम्हाला आश्रय दिला राहायला, कारण माझं असतं तर तेच टिकलं असतं सगळं.
आहे की नाही? हो हो. माझं असतं तर ते मी करत होतो ना, ते मी करत होतं तेच राहिलं असतं ना. हे जात माझं नाहीच आहे. तर बाबांनी सगळ्यात माझ्यामध्ये गुणात्मक बदल ही घडून आणले की माझी भौतिक गोष्टीविषयीची अटॅचमेंट संपवून टाकली. आज मी खूप आनंदी आहे, खूप प्रसन्न आहे, कारण मला कोणाची गरज नाही, त्यांची गरज आहे आणि ते आहेत बस. म्हणजे पूर्ण आता आपण एक तासभर बोलतोय, मी चुकूनही तुम्हाला विचारलं नाही की तुम्हाला ही गोडी कुठून लागली. तुम्हाला साई भक्त मी स्वतःबाबत सांगितलं, पण तुम्हाला विचार नाही. पण बघा, चर्चेच्या शेवटी तुमच्याकडून ते बाहेर आलं. नाही, हे येतं नाही, ते लहानपणापासूनच साई भक्ती माझ्या अगदी मी 8वी 9वीला असल्यापासूनच होती. मी तिथे शिर्डीपासून एक 50-60 किलोमीटरवर गाव आहे, तिथेच माझं बालपण गेलं. तिथूनच ते. आणि काय असतं माहिती आहे का, हे श्रेय आपल्याकडे नसतं. ती जी सद्गुरू तत्व आहे ना, आपल्या चरणाशी तुम्हाला हळूहळू अशा प्रकारची एक इन्फ्रास्ट्रक्चर, अशा प्रकारचं एक वातावरण तयार करतं की तुम्ही बरोबर तिकडे खेचले जाता आणि तुम्ही तिथे स्थिर होता. जर तुम्ही तुमचा उद्धार या सद्गुरू तत्वाच्या खाली आपल्या हाताने होणार आहे याची खात्री जेव्हा तुम्हाला कळते, तुमचं दृढ विश्वास तिथे बसतो, तुमची श्रद्धा सबुरी तिथे कसोटीला लागतात, त्या ठिकाणी तुमचं पुढचा प्रवास संपतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा गेलो 8-9 वर्षाचा असताना, मी त्यानंतर अनेकदा शिर्डीला गेलो, पण मला अजून तोच प्रसंग तसाच आठवतो. तोच, म्हणजे मी तिथे शिर्डीला उभा होतो, ते सगळं बघितलं, डोक्याला ती लाकडं लावून धुनीत घातली, जी आता कोण नाहीये, ती पद्धत बंद झाली, तेच मला सगळं आठवतं. बाबा हा तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग, अविभाज्य घटक. देता घेता उठता बसता सर्व प्रकारे कार्य करता साईनाथांना स्मरण करायला पाहिजे. हा तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक हिस्सा पाहिजे. तो हे जी लोक आहेत ना, हे प्रारब्धाच्या भोगाने हे जी भोग भोगणारे, हे परमेश्वराने तुम्हाला निर्माण केलेली सेवेची एक संधी आहे. संधीचा घ्यायचं. दुःख उत्पन्न नाही झालं तर माणसाला त्यातलं स्वतःतलं माणूस पण दुःख उगाच उत्पन्न होत नाही ना. तुमचे जे पूर्व कर्म, पूर्व सुकृत, पूर्व संचित आहे, हे होतं. आता त्याला आपण काय करतो, आपण लगेच जजमेंटल होतो, आपण लगेच न्यायाधीशाच्या भूमिकेत येतो. चांगला तर दिसतोय, हट्टाकट्टा आहे एकदम, याला काय झालं काम करायला, भीक मागतोय. इट इज नॉट युअर लुकआउट. हा तुमचा विषय नाही आहे. एक याचक म्हणून तो समोर आलाय. आता तो याचक किती सत्पात्री आहे हे पत्रिये तुमचं अंतर आहे इथे विचारायचं. आणि तुम्हाला इफ यू फील लाईक गिव्हिंग, गिव्ह, आणि इफ यू डोंट फील लाईक गिव्हिंग, नमस्कार करा. बाबांनी फार सुंदर सांगितलंय, लोकांच्या मनी काय असतं, तुझ्या मनात काय आहे, उगीच कुत्र्यासारखा वसवस करू नको. तुझ्या मनी नाही द्यायचं, साईचरित्र दिलंय, तुमच्या मनात नाही द्यायचं नको देऊ, पण त्याच्यावर प्रतिक्रिया करून जजमेंट होऊ नको. हा, नाही देऊची इच्छा नको देऊ, पण याचा अर्थ तुला त्याला 4 शब्द बोलण्याचा अधिकार दिलेला नाहीये. बाबाने फार सुंदर सांगितलं, तुला ती मी निर्माण करून दिलेली संधी आहे तुझ्या भोगाचे परिणाम डायल्यूट करण्यासाठी. तू बघ तुझं काय ठरवायचं ते. भक्ती ही सहज भावाने आली पाहिजे. भक्तीमध्ये कसल्याही प्रकारचं अवडंबर का दिखाऊपणा हा असला नाही पाहिजे. साईबाबांच्या भक्तीमध्ये काय शिस्त पाळली पाहिजे लोकांनी? तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो, जेव्हा भक्तीमध्ये शिस्त येते तेव्हा कर्मकांडाची जागृती होते. हो, भक्ती ही सहज भावाने झाली पाहिजे. भक्तीला कसल्याही प्रकारचे परिणाम आणि साधनं याची गरज नाही. आणि बाबांनी फार सुंदर सांगितलं तिथे साई सच्चरित्रामध्ये, भक्ती ही बाभुळवणीची वाट, बाभुळवणीची वाट आहे आणि प्रत्येकाची आपली ती वेगळी आहे. प्रत्येकाला त्याची स्वतःची एक पाऊल वाट आहे. खाचा खाळगे अति बिकट. प्रत्येकाने आपल्या प्रारब्ध भोगाच्या याच्याप्रमाणे त्याला काय मिळेल, कोणत्या मार्गाने तो तिथे येईल. त्यामुळे कोणाला टीव्ही पाहता पाहता जर त्यांना हे करायचं असेल, तो त्याचा स्थायी भाव एक असेल तर करा बाबा. आपण जजमेंट व्हायचं नाही. वारकरी संप्रदायामध्ये फार सुंदर असा दृष्टांत दिला जातो. एक मुसलमान वारकरी दिंडीमध्ये असायचा.
संध्याकाळी मुक्काम झाली की त्याच्याकडे बोंबलाची पिशवी असायची एक. ते बोंबलाची म्हणजे 3-4 बोंबील काढायचा आणि मस्तपैकी तिथे करायचा, म्हणजे काय म्हणतात भाजायचा. कारण तिथे मुक्कामाला वगैरे कुठे कुठे करत भाजायचा, त्याचा घाण वास असा, उग्र वास सुटायचा सगळीकडे आणि आपलं खायचा झोपायचा. सगळ्याला वाटायचं काय हे काय वारीला निघालाय, बोंबील खातोय आणि सगळे आणि मस्तपैकी झोपतोय. आले एक दिवस ना याचे म्हणे एका ठरवलं याचे नाही पिशवीत पळून टाकलो टाकायचं. मोठे आम्हाला 1-2 किलो घेतले होते बरोबर 10 दिवसासाठी. एका रात्री त्यांनी ती काढून टाकली, काढली. दुसऱ्या दिवशी दिवसभर चालल्यानंतर म्हणे आता हा काय करतो बघूया, म्हणून त्याने आपलं ती पासोडी काढली, त्यात पुन्हा लागला तो शेकायला. काला पण काढली आणि किती 2 आणलं पिशव्या. 3 दिवस ते काढत होते, 4थ्या दिवशी ती पिशवी मिळत होते. नंतर सगळ्यांनी सांगितलं बाबा तुझा आध्यात्मिक अधिकार आम्ही मानला. साधन शुचिता हा भक्तीचा मार्ग नाही. साधन शुचिता हा कर्मकांडाचा भाग आहे. सोळवळनेसा, हे करा, शुचिर्भूत व्हा, हे व्हा. अहो या देहाशी ज्याचा देह आणि भाव फरक आहे. देहाने जे तुम्ही करतात त्या एक्झरसाइज होतात, कवायती होतात. हा पण याचा अर्थ असा नाही की त्यातून तुम्हाला म्हणजे भाव उत्पन्न होऊ शकत नाही. हे करत असताना मना मम आत्मना स्फूर्ती स्फूर्ती स्फोराणोक्तो फलप्राप्ते, परमेश्वराला स्मरून तुम्ही जेव्हा मंत्र म्हणता आणि ते मनातून तुमचा भाव जागृत करतायत, जरूर करा. बरोबर म्हणाला, जरूर करा. कारण का त्याच्यामुळे तुम्हाला ते भक्ती मार्ग मिळतोय. पण ज्याला फक्त पाट्या टाकायचा, त्याला डोळ्याला पाणी लावा, हात करा, ममा म्हणा, मम आपण काही अर्थ नाही त्याला. जे काय करताय ते मनापासून. भक्तीचा प्रवाह याला एक नियमित मर्यादित स्वरूपात आणता येईल, त्याचं कर्मकांड होईल. आता बाळा मांडकरांना जे दिलं होतं ते विचारून घेतलं बाळासाहेब देव मामलेदारांनी. आयला तुला काय दिलं रे, आयला तुझा एवढा उद्धार झाला. त्याचे बाबांनी अशी सालटे काढले तिथे, तू चिंदी चोर आहेस, तू इथे चिंध्या चोरायला येतो, एवढा थेरडा झाला, तुला अक्कल नाही, लोकांचे असे चोरून घेतो, तू इथे काहीतरी चिंदी चोरलीस. ते म्हाताऱ्याला कळे ना काय केलंय मी. बिचारा बाळकृष्ण म्हणजे विश्वनाथ देव म्हणजे देव मामलेदार फार प्रश्न पडला त्यांना. आणि मग म्हणाले अरे मी इथे भरजरीशीला द्यायला तुला बसलोय, कशाला चिंध्या चोरतो. तेव्हा लक्षात आलं सकाळी बाळा मानकरला आपण विचारलं ना, ते बाबांना आवडलेलं नाहीये. याचा ज्याच्या त्याच्यावर सोडून द्यायचा. भक्तीचा कोणाचाही ठराविक मार्ग नाही. बस. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. अनेक मनामध्ये अनुत्तरित प्रश्न होते. तेव्हाही या सगळ्यात महत्वाची तुम्ही आज सांगितलेली गोष्ट म्हणजे जे करताय ते मनापासून करा. त्याला कुठले नियम नाही, काही नाही. अंतरात्मा ते आहे त्याला जागृत करा फक्त, बस. आणि ज्या शंका साई भक्तांच्या किंवा इतर लोकांच्या मनामध्ये वावड्या उठल्यानंतर यायच्या, त्याचीही तुम्ही आज खूप छान उत्तरं दिलेली आहेत. आणि तुमच्या व्हिडिओज, तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्यावरही तुम्ही थेट त्यांना सवाल विचारलेले आहेत आणि काय कशाचं वाचन करायला पाहिजे त्यांनी तेही सांगितलेलं आहे. मला वाटतं तेही त्यांच्यापर्यंत पोहोचलं असेल. आजचा व्हिडिओ पण हा आपल्या भक्तांपर्यंत आणि अशा लोकांपर्यंत पोहोचला असेल अशी मी एक आशा करतो. परमेश्वराचा सेवेचा एक भाग म्हणून घ्यायचं. बाबांची शिकवण ती लक्षात ठेवा. एक भाव पुरे मज प्रेमाचा, हा बाबांची शिकवण आहे. भाव जागृत ठेवा. कसल्याही प्रकारच्या कर्मकांडामध्ये कसल्याही प्रकारच्या, आणि सगळ्यात अगोदर अपेक्षा करू नका कोणाकडून काहीच, भगवंताकडून सुद्धा नाही. तुम्हाला बाबांचं एक म्हणजे फार वैशिष्ट्य आहे. बाबा ते तुम्हाला देत नाही जे तुम्हाला चांगलं वाटतं, ते नाही देत तुम्हाला कधीच. ते तुम्हाला असं देतात जे तुमच्यासाठी चांगलं आहे. बरोबर. त्यामुळे मागून बाबांना काही उपयोग करू नका. शेवटी शाश्वतपणे काय मागायचं हे कळलं पाहिजे. त्यावेळेस लक्षात येईल अरे आपण काय म्हणजे चिंध्यान लगतरच मागत होतो आतापर्यंत. मेन एक साधा उदाहरण घ्या साहेब. नारायण भगवान आहेत, शेषशाही. लक्ष्मी त्यांची पाय ही करते, पादसंवाहन करते, म्हणजे सेवा करते. आपण जेव्हा बाबाकडे जातो आपण काय करतो, भगवान हे नारायणाचं स्वरूप आहे. बाबा आपण लक्ष्मीला मागतो, लिस्टच देतो. चांगली नोकरी दे, चांगली छोकरी दे, चांगली हे दे, चांगलं घर दे, चांगलं हे दे, सगळं लिस्टच. बाबा ते पण देतात.
हम्म. काय मागतो आपण? हम्म. शाश्वत जे नाही ते मागतो. हम्म. करेक्ट. लक्ष्मीला मागतो. आता नारायणाला मागा. नारायण जेव्हा आपला कराल तर लक्ष्मी त्याच्याबरोबर येणारच ना, पाय धरत. बरोबर. तिला वेगळं मागायची गरज नाही पडत. नारायणाच्या व्यक्तिमत्वाचा तो अविभाज्य भागच आहे. हे ज्याला कळेल त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या लिस्ट बंद होऊन जातील. बंद होऊन जाते. द्यायला बसलेले ते. ठीक आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.